नमस्कार, मी रुपाली. आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांची अखेर घोषणा झालीये आणि या घोषणेनंतर सर्वात जास्त चर्चा सुरू झालीये ती पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. कारण सत्तेत एकत्र बसून राज्याचा कारभार हाकणारे भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हेच पक्ष आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं स्पष्ट झालंय. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारी रोजी निकाल आणि याच घोषणेनंतर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आलाय. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालेल्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते आणि याच वेळी त्यांनी थेट स्पष्ट शब्दात सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती होणार नाही. नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस हे पाहूयात. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल. एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. आता हे ऐकल्यानंतर एक प्रश्न उभा राहतो की राजकारणात खरंच मैत्रीपूर्ण लढत असते का? पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही शहरं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव असलेले बालेकिल्ले मानले जातात. पण गेल्या काही वर्षात भाजपने या शहरांमध्ये मोठी ताकद उभी केली आहे. विशेषतः पुणे महानगरपालिकेत भाजपने सत्ता मिळवत विकासाच्या मुद्द्यावर स्वतःचा ठसा उमटवलाय आणि याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी आणखी एक महत्वाचं विधान केलं. ते म्हणालेत की आम्ही आणि अजित पवार एकत्र लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, म्हणून आम्ही तिसऱ्यासाठी जागाच ठेवणार नाही. आम्हीच एकमेकांसमोर लढू. आता या एका वाक्यातून भविष्यातील राजकीय रणनीती स्पष्ट होते. म्हणजेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती मर्यादित न राहता 2029च्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते. इथेच अजून एक ट्विस्ट आलाय. देवेंद्र फडणवीसांनी युती नाकारली असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र वेगळा सूर लावलाय. फडणवीस काय म्हणाले ते मला माहिती नाही. आमची रणनीती निवडणुका लढण्याचीच आहे, ते विचार करूनच बोलले असतील, असं अजित पवार म्हणालेत. एकीकडे फडणवीस स्पष्ट बोलतायत तर दुसरीकडे अजित पवार पत्ते अजून उघडत नाहीयेत. आणि आणखी महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत येणार का, तर याची चर्चा अक्षरशः रंगलीये. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर भाजप समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं आणि जर त्या वेगवेगळ्या लढल्या तर पुणे पिंपरीत त्रिकोणी लढत अटळ आहे. आता या निवडणुकीत विकास, पाणी, वाहतूक, मेट्रो, पुनर्विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा हे मुद्दे तर असणारच आहेत. पण त्याहून जास्त राजकीय प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळणार आहे. एकीकडे सत्तेत बसलेले मित्र तर दुसरीकडे निवडणुकांच्या रणांगणात प्रतिस्पर्धी. हीच पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीची खरी गंमत आहे. पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी यंदाची निवडणूक फक्त महापालिकेपुरती नाही तर भविष्यात राज्यात कोणाचा वरचष्मा राहणार याचा ट्रेलर ठरणार आहे. आता पाहायचं एवढंच आहे की ही मैत्रीपूर्ण लढत निकालानंतरही मैत्रीपूर्ण राहते का, की राजकारणाचे रंग बदलतात? तुमचं मत काय आहे? पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप जिंकेल की अजित पवारांची राष्ट्रवादी, किंवा शरद पवारांची एंट्री हा गेम बदलणार? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या राजकीय घडामोडीसह. तोपर्यंत धन्यवाद.